तर नमस्कार मंडळी. आणि आता वाजलेले आहेत 4:26 आणि आपला आता 6वा मारुती झाला तर. आणि आता पुढे आपण जाणार आहोत शहापूरचं प्रताप मारुती बघायला. इकडनं एक 5 किलोमीटर आहे, तर राऊंड अबाउट एक 10 मिनटं वगैरे लागतील. मग नंतर तिकडनं आपलं हॉटेलचं बुकिंग झालेलं आहे कराडला, सुरभीने केलं आहे. तर तिकडे गेल्यानंतर आपण बघू. तर धन्यवाद. तर नमस्कार मंडळी. आणि आता तुम्ही बघाल तर आम्ही आलेलो आहोत शहापूरमध्ये. तर हे इकडचं लोकल हनुमानचं मंदिर आहे आणि आपल्याला जायचं आहे सरळ, कारण का तिकडे थोडंसं गाडी वळवायला प्रॉब्लेम आहे. तर ते तुम्ही बघा समोरचं बघाल ना, ते आहे इकडचं मंदिर. असं छोटंसं गल्ली आहे, शहापूरचा प्रताप मारुती. हो का? असं आहे हा. जबरदस्त जुनं आहे तेवढं. मेन एंट्रन्स इकडनं आहे. तर नमस्कार मंडळी. आणि आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 5 आणि आपले आजचे सगळे 7 मारुतीचं दर्शन झालेलं आहे. आणि इकडचं कसं आहे, शहापूरचा हा जो मारुती आहे हे म्हणे त्यांचं ते फोटो वगैरे काढायला देत नाहीत, कारण काय थोडंसं मूर्तीला थोडंसं काय म्हणतात त्याला, ते कवच वगैरे सगळं निघत आहेत, तर त्याचं रिपेअरिंग वगैरे चालू आहे. आता इकडनं आपण जाणार कराडला. कराडसाठी टोटल दाखवतोय 1 तास ट्रॅफिकमध्ये, म्हणजे 6 वाजेपर्यंत आपण हॉटेलला पोहोचू. तर असा होता आजचा प्रवास. आणि स्वरंग सांगता आता सुरभी करणार आहे. आजचा एक्सपिरियन्स संध्याकाळी सांगणार आहे. थँक्यू.
नमस्कार मंडळी. आणि आता आपण आलेलो आहोत हॉटेल संगम म्हणून आहे कराडला. मेन जे हायवे आहे तिकडेच आहे. तर आजची सांगता सुरभी करेल. नाही, ओव्हर टू सुरभी. नमस्कार, मी सुरभी समीर भाटकर. आपण आधीच्या काही व्हिडिओमध्ये भेटलेले आहोत. आता जी समीरची ट्रिप आमची प्लॅन केली त्यासाठी आम्ही सकाळी साधारण 4:40ला वगैरे आमच्या घरून निघालो कराडला येण्यासाठी. कराडला येता येता मध्ये आम्ही सकाळी आधी 1 तासाचा खंडाळा घाट सोडल्यानंतर एक ब्रेक घेतला ब्रेकफास्टसाठी. तिथे जरा गर्दी होती त्यामुळे जास्त वेळ झाला. त्याच्यानंतर थोडं पुढे आलो, जसं साताऱ्याजवळ आलो तर तिथे काही ठिकाणी काम चालू होतं, काही ठिकाणी भरपूर गाड्या डायव्हर्जन्स, यामुळे साधारण अर्ध्या तासाचे करून आमचे 3 स्लॉट असे ट्रॅफिकचे झाले. जवळजवळ 1.5 तास आम्हाला ट्रॅफिकमध्ये गेला. त्याच्यानंतर साधारण उमरजला आम्ही पोचलो 11:30. पण तिथे आतमध्ये जे मारुतीचं मंदिर होतं जे आम्ही पहिलं केलं, प्रताप मारुती उमरज, ते आम्ही तिथे 11:45ला केलं. त्याच्यानंतर तिकडचं दर्शन घेऊन आम्ही मग परत उमरजचा जो हायवे आहे त्याच्या पलीकडे आलो आणि तिथे चाफळ म्हणून आहे तिथे गेलो. आता इथे असं सगळं आहे मान्यता की हे जे सगळे 11 मारुती आहेत ते श्री रामदास स्वामींनी इथे स्थापना केलेली आहे त्याची. आणि वेगवेगळे काही प्रत्येकाची कारणं आहेत स्थापनेमागे, तेवढे डिटेलिंग तर आम्हाला माहीत नाही. पण त्याच्यानंतर आम्ही चाफळला गेलो. चाफळला आम्ही दर्शन घेतलं वीर मारुती. तिकडे एक रामाचं पण मंदिर होतं, ते खूप सुंदर मंदिर आहे, छान आहे ते. तिथे आमचं दर्शन पण झालं. आमचं दर्शन झालं आणि 12:30ला तिथे बरोबर देऊळ ते बंद झालं. नंतर तिकडेच समोर दास मारुती आहे चाफळ, ते पण आम्ही केलं. त्याच्यानंतर तिथून एक साधारण 3 किलोमीटरवरती शिंगणवाडी म्हणून आहे, तिथेच एक आहे खडीचा मारुती. खडीचा मारुतीच्या इथून म्हणजे अशी तिथे आहे की माहिती की तिथे एक पुढे स्मारक आहे जिथे शिवाजी महाराज आणि श्री स्वामी समर्थांची भेट झालेली आहे, म्हणून त्यांचं एक स्मारक आहे, ते पण आम्ही बघितलं. पण ते थोडंसं बंद होतं, पण तरी पण आम्हाला ते बघता आलं. त्याच्यानंतर मग आम्ही तिकडून येता येता थोडीशी लंच टाईम झालेला, भूक लागलेली, म्हणून आम्ही एक माझगावचं तिकडे प्रताप मारुती आहे ते पण बघितलं. पण तोपर्यंत आमचे 2:30 वाजून गेलेले, सगळ्यांना भूक लागलेली. मग आम्ही हॉटेल शोधत शोधत पुढे आलो उमरजच्या साईडला. आणि तेव्हा आम्हाला तिथे एक राजमुद्रा म्हणून एक साधं छान रेस्टॉरंट मिळालं. ते आम्ही तिथे हे केलं, तिथे आम्ही लंच ब्रेक घेतला. लंच ब्रेकनंतर तिकडे 1 तास गेला. त्याच्यानंतर आम्ही आलो पुढे परत कराडला पुढचे हे करायला, मारुती करायला. त्यासाठी आम्ही आलो महारुद्र मारुती मसूर. तिकडे थोडा रस्ता खराब होता, पण तिकडे जायला थोडासा जास्त वेळ लागला, पण ते काही नाही, पुढे व्यवस्थित होतं. त्याच्यानंतर होतं तिकडून एक जवळच होतं साधारण 15-20 मिनिटावरती प्रताप मारुती शहापूर. असे 11 मारुतीपैकी आजच्या दिवसाला आम्ही 7 मारुती केले. नंतर तिकडेच एक साधारण 6 वाजता आम्ही हॉटेल बुक केलेलं, हॉटेल संगम म्हणून कराडला, तिथे आलो. तिथे आता ब्रेक घेतला. आता तिकडे आम्ही आराम केला आणि आता साधारण आत्ताच जेव्हा मी शूटिंग करतोय आम्ही 8:30-9ला आम्ही इथे लंच डिनरसाठी आलो आहे. आता बाकीचे राहिलेले 4 मारुती आहेत ते उद्या सकाळी फ्रेश होऊन, थोडंसं डिस्टन्स आहे प्रत्येक मारुतीमध्ये 20 ते 30 किलोमीटरचं, ते सगळं करू, तिथून आमच्या पुढच्या डेस्टिनेशनकडे जाऊ. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.